नमस्कार. आज लोकप्रशासनाच्या लेक्चरमध्ये आपण प्रशिक्षण ही बाब या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कोणतंही कार्य करणे हे खरं तर जेवढे महत्त्वाचे आहे त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे ते कार्य उत्तम रीतीने करणे हे होय. कार्याच्या एफर्ट्स या पलीकडे जाऊन आपण परफेक्शन या बाबीला त्या ठिकाणी अधिक महत्त्व देतो. केवळ कार्य करणे हे नव्हे तर उत्तम रीतीने ते कार्य पार पाडणे हे अधिक महत्त्वाचं आहे आणि या आधुनिक काळात ते अधिकच महत्त्वाचं आहे. तर या संदर्भात एक घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि तो म्हणजे प्रशिक्षण होय. प्रशिक्षण ही एक अतिशय व्यापक अशी संकल्पना आहे. यामध्ये केवळ कार्य करणे एवढेच नाही तर अधिक चांगल्या प्रकारे उत्तम रीतीने विथ ग्रेट परफेक्शन हे कार्य व्हायला पाहिजे या बाबीचा प्रामुख्याने समावेश होतो. आणि त्यामुळंच आपण बघतो की आज देशामध्ये नाना विविध स्वरूपाच्या अनेक प्रशिक्षण संस्था असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि ह्या प्रशिक्षण संस्थावर होणारा प्रचंड खर्च ह्या बाबी आपण या ठिकाणी बघतो. हा खर्च किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यामागे असणारे एफर्ट्स जर आपण बघितले हे प्रामुख्याने या प्रशिक्षणाचं महत्त्व काय आहे हे दर्शवितात. या आधुनिक काळामध्ये आपण बघतो की कार्य आणि त्या कार्यातनं मिळणारे रिझल्ट्स या बाबीचं आता वेळोवेळी ॲनालायसिस इव्हॅल्युएशन हे होत असतं आणि ह्या ॲनालायसिसवर या रिझल्टच्या ॲनालायसिसवर आपण बघतो शासन आणि प्रशासन ह्यांचे भवितव्य अवलंबून असते. त्या अनुषंगाने प्रशिक्षणाला ह्या लोकप्रशासनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झालेले आहे. हे आधुनिक युग इतक्या झपाट्याने बदलत चाललेले आहे की एकेकाळी केवळ विचार करणारी बाब AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज प्रत्यक्षात आलेली आहे, जी की मानवी विचारशक्ती कार्य याला एक पर्याय होऊ लागलेली आहे. अशा काळामध्ये हे मानवाला ह्या कर्मचाऱ्यांना आपले अस्तित्व टिकविण्याची ही लढाई या काळामध्ये सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी ह्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे ही एक फार महत्त्वाची अशी बाब या ठिकाणी ठरत असते. पूर्वीपासूनच प्रशिक्षणाचे महत्त्व जे आहे हे
लोकप्रशासनात कायम राहिलेले आहे, परंतु आजच्या ह्या आधुनिक काळात ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. लोकप्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची निवड आणि नियुक्ती केल्यानंतर ज्या विविध स्वरूपाच्या समस्या या ठिकाणी निर्माण होतात, त्या समस्येमधली महत्त्वाची म्हणजे प्रशिक्षण ही होय. पूर्वीच्या काळी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी जर आपण बघितलं तर देशामध्ये पोलिसी राज्य ही संकल्पना अस्तित्वात होती आणि या पोलिसी राज्य संकल्पनेच्या अनुषंगाने राज्याचे कार्यक्षेत्र जे आहे ते अतिशय मर्यादित असे स्वरूपाचे होते आणि ज्यावेळेस राज्याचे हे कार्यक्षेत्रच मर्यादित अशा स्वरूपाचं असतं त्यावेळी त्याच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे अधिकार हे सुद्धा तेवढेच मर्यादित असलेले आपल्याला दिसून येते. सरकारी नोकरांना ही फार ठराविक स्वरूपाची कार्य पार पाडावी लागत असे, जसे की महसूल जमा करणे, कायदा सुव्यवस्था राखणे, अशा स्वरूपाची मर्यादित स्वरूपाची कार्य हे कर्मचारी त्या काळात करत होते. परंतु या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण बघतो की राज्याने हे कल्याणकारी संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे आणि ह्या कल्याणकारी संकल्पनेच्या स्वीकारातून आपण बघतो की राज्याची भूमिका जी आहे ही पालकत्वाची भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते आणि ह्या पालकत्वाच्या भूमिकेतून राज्याला प्रत्येक क्षेत्रात पारंपरिक आणि विकासाची अशी सर्वच कार्य पार पाडण्याची जबाबदारी ही राज्याची होऊन बसली आणि त्यामधून आपण बघतो की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्य कार्य करीत असलेलं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच असं म्हणण्यात येते की माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीचा संबंध हा लोकप्रशासनाशी येत असतो. त्याच्या जन्माची नोंद ठेवण्यापासून त्याच्या मृत्यूची नोंद करेपर्यंत सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या आपण बघतो की लोकप्रशासन पार पाडित असलेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या स्वरूपाची कार्य या ठिकाणी शासन प्रशासनाला करावं लागली, यामध्ये मोठ्या प्रमाणावर जटिलता समस्या ह्याही येत असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि प्रामुख्याने हे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवत असलेलं आपल्याला दिसून येते. कारण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये कार्य अधिक आहेत, जबाबदाऱ्या अधिक आहेत, करावयाची कार्य खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, गाठायची टार्गेट्स ही खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु ह्या तुलनेत संसाधनांची उपलब्धता ही अशा देशामध्ये होत नाही. मग अशा किमान संसाधनामधनं अधिक उद्दिष्टे साध्य करणे हे शासन प्रशासनासमोर एक मोठं आव्हान होऊन बसलेलं आपल्याला दिसून येते. आणि तसेच या अलीकडील आधुनिक काळामध्ये आपण बघतो की कार्य जे आहेत हे पूर्वीप्रमाणे असे स्थिर राहिलेले नाही, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गतिमानता आलेली आपल्याला दिसून येते.
आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता संपादन केलेले जे काही निवडक किंवा निवडण्यात आलेले नियुक्त करण्यात आलेले उमेदवार असतात हे या समस्यांना तोंड देऊ शकत नाही. यासाठी त्यांच्यामध्ये विशेष ज्ञान कौशल्य ह्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. आणि अशाच पद्धतीनं ह्या निवडण्यात आलेल्या नियुक्त उमेदवारांना विशेष ज्ञान कौशल्य हे या प्रशिक्षणामधून प्राप्त होत असतं आणि या अनुषंगाने प्रशिक्षण हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. या प्रशिक्षणासंदर्भात अधिक विश्लेषण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.